मी गेलो होतो माळेगावमध्ये भरलेलं 2026चं कृषी प्रदर्शन बघायला. 60 रुपयाचं तिकीट काढून आम्ही आतमध्ये एंट्री घेतली. आत जाऊन बघितलं तर मग पुढे फिरत फिरत जाऊन मी वेगवेगळी पिकं बघितली आणि त्याची माहिती घेतली. टेरेस फार्मिंगची ही टेक्निक मला बेस्ट वाटली. इथं पिकांवर केलेले वेगवेगळे प्रयोग आणि शेतीबद्दल खूप माहिती मला मिळाली. पण हे काय होतं ते मला शेवटपर्यंत कळालं नाही. तुम्हाला जर शेतीविषयी माहिती घ्यायची आवड असेल तर हे प्रदर्शन नक्की तुमच्यासाठी आहे. यावर्षी लोकांच्या मनोरंजनासाठी त्यांनी खूप काही डेकोरेटिव्ह ऍड केले होते, जसं की हा शेतकरी कुटुंबाचा दिखावा आणि बरंच काही. त्यानंतर मी बघितला हा वेगळ्या पद्धतीने लावलेला दुधी भोपळा आणि ही जायंट केळीची बाग. मग आम्ही गेलो द फार्म ऑफ द फ्युचर मध्ये, जिथं मी बघितला एआयच्या मदतीने लावलेला ऊस. ही फुलांची बाग खूपच सुंदर दिसत होती. एवढा भारी व्ह्यू बघून मी मम्मीला म्हणलं, अब फोटो तो बनता है. फोटो काढून झाल्यावर आम्ही बघितली बायोटेकच्या आधारे तयार केलेली केळी आणि बिना साखरेचा गोड चहा. हा चहा कसा बनतो त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही बघू शकता. प्रदर्शनात महाराष्ट्रातली सगळ्यात छोटी गाय ही आली होती, जी एका वेळेला 1 ते 1.5 लिटर दूध देते. 3 तास फिरून आम्ही शेवटला पोहोचलो, पण तोपर्यंत ही घोड्याची रेस संपली होती. हे प्रदर्शन मला खूपच युनिक आणि नॉलेजेबल वाटलं. पण हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासाही हेल्पफुल वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.